बॅक टू दिस चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे दॅट इज पायथागोरस थिअरम एक्सरसाइज 2.1. ठीक आहे, 2.1 मधले किती पर्यंत क्वेश्चन झाले आपले? क्वेश्चन नंबर 4 पर्यंत झालेले आहेत आणि तिथं मी ऑलरेडी बेसिक सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पायथागोरसचे जर बेसिक कन्सेप्ट येत नसतील तर पहिले तो व्हिडिओ बघा. ठीक आहे, प्लेलिस्ट मध्ये आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिकडे माझी लिंक आहे. ठीक आहे, पायथागोरस थिअरमची लिंक आहे, तिथे दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, जर ते अगोदरच येत नसेल ना तर हे बघून काय फायदा नाही तुम्हाला, कारण पूर्ण बेसलाईन त्याच्यावरच आहे. ठीक आहे, आणि काय काय जण काय करतात, समजा काय काय जणांना लिनियर इक्वेशन आलं तर ते खूप खुश होतात. तसं करायचं नाही आपल्याला. मॅथ्स मध्ये रेग्युलरिटी पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना सांगत बसू नका की हा बाबा मला लिनियर इक्वेशन येतं आणि सिमिलरिटी येतं. ठीक आहे, तसं नसतं. मॅथ्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही रेग्युलरिटी ठेवणार त्यावेळेस तुम्हाला मॅथ्स येणार, अदरवाईज मॅथ्स येणार नाहीये. ठीक आहे, आणि गावभर करू नका की नाही का हा बाबा माझा हा चॅप्टर झालेला आहे की आता मला सगळं मॅथ्स यायला लागलं, असं नसतं. मॅथ्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही रेग्युलरिटी ठेवणार किंवा ज्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल त्यावेळेसच तुम्हाला मॅथ्स येणार, अदरवाईज येणार नाहीये. ठीक आहे, जास्त हवेची गोष्ट नाहीये तुम्हाला. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा कितवा क्वेश्चन चालेल? क्वेश्चन नंबर 5 ला चालेल. बघा 5 मध्ये काय करायचंय? फाइंडिंग AB अँड BC. AB अँड BC फाइंड करायचं. ओके, विथ दी हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन फिगर. म्हणजे एक फिगर दिलेली तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 90 डिग्री दिलेलं आहे. ओके, इथे 90 डिग्री आहे. ओके, इन्फॉर्मेशन ह्या फिगरवरून आपल्याला व्हॅल्यू काढायचे 1 बाय 1. आणि तुम्हाला AC ची व्हॅल्यू किती दिली आहे? दॅट इज हायपोटेनियस ची व्हॅल्यू दिली आहे √8. अजून मी पूर्ण ऍक्टिव्हिटीचा फॉर्म मध्ये नाही लिहिलं, कारण आपल्याला पहिलं बेसलाईन सांगावं लागेल, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी लिहावं लागेल. ठीक आहे, डायरेक्ट करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, चला बघा काय दिले. AB इक्वल टू BC इक्वल टू डॅश डॅश आणि पुढे बॉक्स दिलाय. ठीक आहे, मग त्या बॉक्स मध्ये काय लिहिणार तुम्ही? बघा हे डॅश डॅश आहे ना, खाली लिहितो. ठीक आहे, मग त्या बॉक्स मध्ये काय लिहिणार तुम्हाला लिहावं लागेल. बघा AB इक्वल टू BC, AB इक्वल टू BC. बघा एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन साइड कॉन्ग्रंट असतील, एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड कॉन्ग्रंट आहेत, सो हे दोन साइड कॉन्ग्रंट आहेत, सो दॅट टाइम ह्याचे दोन ऑपोजिट अँगल पण बघा, ह्या साइडचे ऑपोजिट अँगल, ओके, आणि ह्या साइडचं ऑपोजिट अँगल दॅट इज दिस वन. सो दिस अँगल अँड दिस अँगल आर इक्वल. ठीक आहे, ही कंडिशन असते. मग ह्या ट्रायंगलला आपण काय म्हणणार? ह्या ट्रायंगलला म्हणणार आपण आयसोसिलियस ट्रायंगल. ठीक आहे, कंडिशन काय असते आयसोसिलियस ट्रायंगल? प्रॉपर्टी काय असते? एका ट्रायंगल मध्ये दोन अँगल इक्वल असतात आणि ह्याचे दोन ऑपोजिट साइड, बघा ह्याच्या ऑपोजिट दोन जे काही साइड आहेत ते कॉन्ग्रंट असतात, त्याला आपण म्हणणार आयसोसिलियस ट्रायंगल. ठीक आहे, बघा ना, ऑटोमॅटिकली ज्यावेळेस दोन साइड इक्वल देतील मग दोन ऑपोजिट अँगल पण इक्वल असणार. ठीक आहे, सो किंवा दोन अँगल जर दिले असतील, दोन अँगल सेम दिले असतील, सो त्यावेळेस ह्याचे अपोजिट जी काही साइड आहे ती कॉन्ग्रंट असते, म्हणजे सेम असते. ठीक आहे, आता बघा AB इक्वल टू BC, AB इक्वल टू BC. सो अपोजिट नीट लक्ष द्या, अपोजिट साइड ऑफ कॉन्ग्रंट अँगल. ठीक आहे, हे तुम्हाला बॉक्स मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, तिथं तुम्हाला दिलंय बघा डॅश 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 आणि इथं असा बॉक्स काढलेला आहे. मग रिझन काय? केव्हा दोन साइड इक्वल असतात? बघा AB इक्वल टू BC, AB इक्वल टू BC केव्हा कॉन्ग्रंट असतात? ज्या वेळेस ऑपोजिट साइड, बघा ऑपोजिट ह्या साइडची ऑपोजिट, ओके, ऑपोजिट साइड ऑफ कॉन्ग्रंट अँगल. सो ज्यावेळेस दोन कॉन्ग्रंट अँगल असतात, दोन कॉन्ग्रंट अँगल आहेत, ओके, ह्याचे अपोजिट साइड कसे असणार आहेत? इक्वल असणार आहे. सो म्हणून ह्या कंडिशनला मी हे असं देणार. ठीक आहे, हे आयसोसिलियस ट्रायंगल आहे. ओके, सो नेक्स्ट काय दिलंय? अँगल BAC. कुठे? BAC. आपल्याला हा अँगल विचारला किती असेल रे? हा अँगल विचारला, इथं 90 डिग्री आहे. ओके, सो हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, पण मी अँगल BAC कसा काढणार? सो त्यासाठी मी तुम्हाला स्टेप वाईज लिहून देतो, मग नंतर तिकडे आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहू. ठीक आहे, सो इन ट्रायंगल विच वन? ABC. सो त्या ट्रायंगल मध्ये नीट बघा काय काय येतं. ह्या ट्रायंगल मध्ये काय सांगू शकतो आपण? AB इक्वल टू BC. सो AB इक्वल टू BC. ओके,
ठीक आहे, AB इक्वल टू BC. सो मग ह्याचे अपोजिट, ह्या साइडचे अपोजिट अँगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. ठीक आहे. सो मग हा जर 50 असेल तर हा पण किती असणार, 50 असणार. हा जर 60 असेल तर हा किती असणार, 60 असणार. ठीक आहे. सो लेट कन्सिडर, सो लेट अँगल BAC, अँगल BAC इक्वल टू, बघा BAC हा अँगल आणि BCA किंवा ACB लिहा, अँगल ACB इक्वल टू X. ठीक आहे. सपोज मी त्याला X घेतलं. ओके. चला हे रफ करतो कारण मला इथं लागेल ना जागा. ठीक आहे. चला बघा आता, बघा द सम ऑफ, हे लक्षात ठेवा, द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज, किती असतं रे, द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असतं. ठीक आहे. सो इथे लिहिणार मी 180 डिग्री. सो कोणते कोणते अँगल रे, अँगल ABC, अँगल ABC प्लस अँगल, बघा ABC घेतलं, आता BAC घेतो, हा बघा अँगल BAC प्लस अँगल ACB घेतो, CB इक्वल टू किती असतं, 180 डिग्री. ठीक आहे, मान्य. सो पुढं, सो ABC किती आहे, ABC दॅट इज 90 डिग्री. सो इथे ना 90 डिग्री प्लस BAC किती घेतलाय मी, बघा BAC इक्वल टू X घेतलाय. सो X कारण मला माहित नाही, प्लस आता अँगल ACB हा माहिती आहे का, नाही, तिथं पण मी X घेतलाय. सो इथे येणार X इक्वल टू 180. ठीक आहे. X प्लस X 2X इक्वल टू 90 प्लस मध्ये तिकडे गेल्यावर मायनस. सो 180 मायनस 90, 180 हे प्लस 90 तिकडे गेल्यावर मायनस 90 होणार. ठीक आहे. 180 मधून 90 गेले, 90 राहिले. सो इथे ना 90. ठीक आहे. सो X इक्वल टू 90/2. ओके. सो X ची व्हॅल्यू आली 45. ठीक आहे. ह्या X ची व्हॅल्यू आली 45. सो X कोणते अँगल आहे, दॅट इज अँगल BAC. सो BAC, सो दॅट इज किती आलं BAC, 45 डिग्री. ठीक आहे. कारण मी ह्याला X घेतला होता ना. सो हा 45, मग हा पण 45. ठीक आहे. हे असं तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. ओके. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो पुढे काय करायचं अजून. हा आता बघा बाकीचं ऍक्टिव्हिटी काय काय राहिलंय, बघा काय काय दिले तुम्हाला. AB इक्वल टू BC. ओके. बघा AB इक्वल टू BC. सो आता नीट लक्ष द्या, बघा ट्रायंगल कोणता आहे, 45, 45, 90. ओके. तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलंय अपोजिट टू 45 डिग्री. बघा आता इथं 45 आहे. ओके. हे 45 आणि हे पण 45. सो अपोजिट टू 45 दॅट इज AB. सो मी लिहिलं AB. ठीक आहे. मे बी आता इथं 45 आहे. सो अपोजिट टू 45 दॅट इज BC. सो BC इक्वल टू पण लिहू शकतो मी. ठीक आहे. एकदम स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, पायथागोरसच्या एकदम स्टार्टिंगला सांगितलेलं आहे बेसलाईन. ठीक आहे. सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, सांगा पटकन लवकर, लाईट चार्ट चालू आहे, लवकर देतो सांगू शकता. हाऊ मेनी टाइम्स ऑफ AC, सो दॅट इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ओके. सो AC ची व्हॅल्यू किती आहे, √8. हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे 1/√2 टाइम्स ऑफच का, कारण 45 असेल तेव्हा 1/√2 घेतो. ठीक आहे. सो इथे ना 1/√2. ओके. सो इथे 2√2 का आलं, बघा तुम्हाला सांगतो हे कसं काय आलं. सो नीट लक्ष द्या. बघा ह्या 8 ला मी असं लिहू शकतो का, 4 × 2. बघा ना, ह्या √8 ला मी असं लिहू शकतो का, √4 × 2, 4 2 चा 8 येतं. सो बघा हे 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 4 दॅट इज 2 चा. ठीक आहे. सो मी 2 बाहेर लिहिलं. सो 2√2. सो √8 ला मी असं लिहू शकतो. ओके. सो 1/√2 ऍज इट इज, हे व्यवस्थित येतो. ठीक आहे. चला 1/√2 ऍज इट इज. ओके. सो √2 and √2 get cancel, remaining is only 2. So that is final answer is 2. ठीक आहे. माझा फायनल आन्सर जे काय आहे ते फक्त 2 येणार आहे. ठीक आहे. सो AB ची व्हॅल्यू 2 आहे आणि BC ची व्हॅल्यू पण 2 आहे. ओके. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव क्वेश्चन नंबर 6-1. बघा 6 वाला किती इझी क्वेश्चन आहे. बघा काय दिलंय, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा पहिला काय विचारलं, फाइंड द साइड.
ओके, मग पहिला क्वेश्चन वरून आपण डायग्राम पहिलं बनवूया. ठीक आहे, काय येते बघा. हे स्क्वेअर आहे. ठीक आहे, दिसताना स्क्वेअर समजा. ओके, सपोज ह्याला मी नाव देतो ए बी सी आणि डी, आणि हा सपोज डायगोनल आहे. ठीक आहे, सो डायगोनल इज 10 सेंटीमीटर. सो डायगोनलची जी काय व्हॅल्यू आहे ते 10 सेंटीमीटर घेतले. ओके, मला सर्वात पहिलं सांगा की स्क्वेअरचं जी काय प्रॉपर्टी आहे ती काय असते. ऑल साइड्स आर इक्वल. सो लेट quadrilateral ABCD CD is a square. ठीक आहे, इज अ स्क्वेअर. ठीक आहे, हे जे काय आहे ते स्क्वेअर आहे. त्याच्या पुढे काय काय लिहू शकतो. आपल्याला एबी ची व्हॅल्यू माहिती आहे नाही, बीसी ची नाही, सीडी आणि एडी पण माहित नाहीये. सो दॅट टाइम एबी इक्वल टू ऑल साइड्स आर कसे असतात, इक्वल असतात. सो एबी इक्वल टू जेवढी ही व्हॅल्यू आहे तेवढीच बीसी असणार आहे. ठीक आहे, तेवढंच सीडी असणार आहे आणि तेवढंच एडी असणार आहे. ठीक आहे, सपोज मला याची व्हॅल्यू माहित नाहीये. सपोज मी याला एक्स घेतो. ठीक आहे, काय घेतो मी याला एक्स घेतला. ओके, मग आता पुढं आता ह्याच्यात सांगा मला. सपोज इन ट्रायंगल विच वन ट्रायंगल ए बी डी घ्या, एक तर हा ट्रायंगल घ्या किंवा बी डी सी घ्या. दॅट्स अप टू यू. ठीक आहे, तुम्हाला जे ट्रायंगल घ्यायचे ते घेऊ शकता. सपोज मी ए बी डी घेतो. इन ट्रायंगल ए बी डी, आणि अँगल ए किती असतो रे. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ठीक आहे, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. सपोज मग अँगल ए किती असणार आहे. अँगल ए इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल घेतलाय मी. ओके, सो म्हणजे मी ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करू शकतो का. हो, करू शकतो. सो कसं आहे ना बघा, 90च्या अपोजिट हे हायपोटेनस आहे. सो बघा इथं 90 आहे, 90च्या अपोजिट हायपोटेनस असतो, हे माहिती तुम्हाला. सो अप्लाय पायथागोरस थेरम. सो 90च्या अपोजिट बीडी येणार इथं, बीडीचा स्क्वेअर. ठीक आहे, सो रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर. सो रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर करा. सो दॅट इज एडी स्क्वेअर प्लस बी एबी स्क्वेअर. ठीक आहे, सो व्हॅल्यू पुट करा फक्त. सो काय येणार, बीडी ची व्हॅल्यू किती आहे. सो बीडी आहे 10. ठीक आहे, 10च दिला ना, का रूट 10 दिलाय, 10 दिलाय फक्त. ठीक आहे, सो 10 चा स्क्वेअर इक्वल टू एडी किती आहे. एडी आहे एक्स. ठीक आहे, हा एक्स आहे आणि हा एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सो 10 चा स्क्वेअर 100 इक्वल टू. ओके, सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हाऊ मेनी. सो दॅट इज 2 टाइम्स ऑफ एक्स स्क्वेअर. सो दॅट इज 2x स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो दॅट इज 100 डिवाइड बाय 2 एक्स स्क्वेअर. सो किती येणार एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू. 100 डिवाइड बाय 2 दॅट इज 50. ओके, बरोबर ना. 100 चा हाफ करा दॅट इज 50 येणार. सो 50 ला मी कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो का. बघा असं लिहू शकतो का याला. दॅट इज 25 इंटू 2. हो, लिहू शकतो 25 इंटू 2. ओके, सो आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो एक्स राहणार आणि 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 5 चा. सो इथे लिहिणार मी 5. ओके, आणि 2 कोणाचा स्क्वेअर रूट आहे नाही. सो त्याला मी रूट मध्ये लिहिणार, रूट मध्ये 2. ठीक आहे, दॅट इज युनिट. ओके, सो एक्स इक्वल टू 5 रूट 2 येणार. ओके, सो सगळ्या साइडची जी काही व्हॅल्यू आहे हे 5 रूट 2, 5 रूट 2, 5 रूट 2 आणि 5 रूट 2. ठीक आहे, हे मी साइड फाइंड आउट केलं. ओके, सो आता काय फाइंड आउट करायचंय. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. ठीक आहे, चला काढूया. पहिलं स्क्रीनशॉट काढा लवकर. चला काढा फास्ट. सो दॅट इज आता बघा पुढे काय काय ना. चला ना, आता याच्या खाली तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे, ह्याच्या खाली हे लिहा, पण एक्सच्या जागी तुम्हाला 5 रूट 2 लिहा. ठीक आहे, एक्सच्या जागी 5 रूट 2 लिहा. ठीक आहे, हे झाल्यावर हे लिहा. ओके, नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. बघा जर तुम्हाला पेरिमीटरचा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तर तुम्ही काय करणार, सगळ्या साइडची ऍडिशन करा. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, ऑल साइडची ऍडिशन करायची. किंवा असं पण फॉर्म्युला असं ठेवू शकता 4 इंटू साइड. ठीक आहे, 4 इंटू साइड दॅट इज 4 इंटू साइड काय होतं आपलं
साइड ही घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या, कोणती पण एक साइड घ्या. पण साइडची व्हॅल्यू काय आली होती? साइडची व्हॅल्यू आली आहे 5√2 आली. सो 5√2 दॅट इज 5 4 20√2. ठीक आहे. सो युनिट. चला काढा स्क्रीनशॉट. इझीच आहे, फक्त फॉर्म्युला यायला पाहिजे आणि नाही का पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके चला काढ. ना क्वेश्चन नंबर 7 बघा. 7 मध्ये काय दिले तुम्हाला इथं? दॅट इज गिवन, मी डायरेक्ट दिल्या. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला लिहावा लागेल व्यवस्थित. असंच क्वेश्चन लिहावा लागेल बघा. हे ऍज इट इज लिहावं लागेल आणि त्याच्या पुढेच तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे. हे असंच दिलं क्वेश्चन तुम्हाला, त्याच्या पुढे लिहिलं असं नाही का, फाइंड लिहिलंय आणि ही व्हॅल्यू दिली. ठीक आहे. सो काय काय दिलं बघा. DFE कुठे आहे? DFE. सो हा अँगल किती दिलाय? 90 डिग्री. ठीक आहे. सो FG इज अ परपेंडिक्युलर टू ED. ओके. ही जी काय लाईन आहे हे परपेंडिक्युलर आहे ह्या लाईनला. ओके. सो इफ GD ची व्हॅल्यू दिली आहे आणि FG ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. 12 दिलेली आहे. सो वी हॅव टू फाइंड EG, FD, EF. ठीक आहे. आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. सो बघा आता फर्स्ट वाला सॉल्व्ह करायचं आहे EG. मग त्याच्या पहिले मी गिवन लिहितो. काय दिलंय? अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. ह्या ट्रायंगल मध्ये DFE किती दिलंय? 90 डिग्री. ओके. सो अजून काय दिलंय? FG परपेंडिक्युलर टू ED. ओके. सो FG जे आहे ह्याला परपेंडिक्युलर आहे. सो म्हणजे अजून एक 90 डिग्री तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काय बोललो तुम्ही स्टार्टिंगला? जर एखाद्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री येत असेल त्यावेळेस कोणता थेरम यूज करणार? जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे. सो मग कसं अप्लाय करू मी आता? बाय जॉमेट्रिक मीन थेरम, बाय फर्स्ट वाला सॉल्व्ह करत्या. ठीक आहे. सो फर्स्ट वाला काय इथं EG फाइंड आउट करायचं ना. ठीक आहे. सो बाय जॉमेट्रिक मीन थेरम असं देतो. बाय जॉमेट्रिक मीन. ठीक आहे. सो बाय जॉमेट्रिक मीन थेरम लिहावं लागेल. चला काय येतं बघा. ही मधली लाईन आहे. सो ह्याचा स्क्वेअर. सो दॅट इज FG स्क्वेअर. FG स्क्वेअर इक्वल टू FD इंटू EG. सॉरी GD इंटू GE. ओके. GE एवढं तर तुम्हाला करावं लागेल. मग आता FG ची व्हॅल्यू किती आहे? FG आहे 12. सो इथे लिहा 12. 12 चा स्क्वेअर इक्वल टू GD किती? GD आहे 8 इंटू GE. सो दॅट इज GE लिहा किंवा EG लिहा, हे आपल्याला काढायचं. ठीक आहे. सो 8 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो 12 चा स्क्वेअर 144 अपॉन 8 तिकडे डिवाइड झाला. दॅट इज EG. सो 8 च्या डबल मध्ये 144 आहे. बघूया चला. 14 4 8 1 जा 8 राहिले किती? दॅट इज 6 राहिले. 64. 8 8 जा. ओके. सो 8 8 जा 64 येणार. सो आन्सर किती येणार? 18 येणार. ओके. EG ची व्हॅल्यू किती आली? 80. EG आला 80. ठीक आहे. चला आता फर्स्ट वाला काढला. आता सेकंड वाला कसं काढणार व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड वाला काय काढायचं? FD काढायचं. ठीक आहे. FD कुठे आहे? FD F आणि D. ओके. सो इन ट्रायंगल विच वन? FD काढायचं ना मला. सो मी हा ट्रायंगल घेतो. मग ह्या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम अप्लाय करतो. कारण का? कारण बघा ना, हे जे काही ट्रायंगल आहे ते राईट अँगल ट्रायंगल आहे. कारण ह्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री. सो मी पायथागोरस थेरम यूज करू शकतो. ठीक आहे. सो इन ट्रायंगल FGD त्याच्यामध्ये सो अँगल G किती आहे? अँगल G आहे 90 डिग्री. ठीक आहे. इक्वल टू 90 डिग्री किंवा FGD इक्वल टू 90 लिहिले तरी चालेल. ठीक आहे. सो पायथागोरस थेरम अप्लाय करा. अप्लाय पायथागोरस थेरम. सो कसं अप्लाय करणार? 90 च्या अपोजिट हायपोटेन्यूस असतो. 90 चा अपोजिट हायपोटेन्यूस दॅट इज FD चा स्क्वेअर आणि रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर दॅट इज FG स्क्वेअर प्लस दॅट इज GD स्क्वेअर. GD चा स्क्वेअर. सो FD आपल्याला काढायचं आहे. बघा ना, FD काढायचं आपल्याला. सो FD स्क्वेअर ऍज इट इज इक्वल टू FG किती आहे? FG आहे 12. सो 12 चा स्क्वेअर प्लस GD किती आहे? 8 आहे. सो 8 चा स्क्वेअर. ठीक आहे. दॅट इज 144 प्लस 64.
सो किती येणार सांगा पटकन. दॅट इज 144 प्लस 64 दॅट इज 8 14 आणि 6 20 सो 208. ठीक आहे. सो 208 ला मी कसं लिहू शकतो रे, असं लिहू शकतो का 208 ला सांगा. इथे लिहितो 16 इंटू 30. बघा करून 16 इंटू 30. चला करूया आपण 16 इंटू 30 इथं करतो. 16 इंटू 30 साहित्रिक 18 हाताला 1 3 1 3 3 ओके 0 6 1 6 1 1 1 सो 8 9 काहीतरी चुकलं का. साहित्रिक 18 हाताला 1 3 1 3 4 येणार. ठीक आहे. सो इथे ना 0 1 2 208. ठीक आहे. 16 13 चा करू शकतो मी इथं. ठीक आहे. 208 ला मी असं लिहू शकतो कसं, दॅट इज FD² इक्वल टू 16 इंटू 30 मी लिहू शकतो. ठीक आहे. चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं पुढं. चला आता बघा काय करायचं पुढे आपल्याला. बघा FD² इक्वल टू 16 इंटू 30. मग टेकिंग स्क्वेअर रूट करा, कारण आपल्याला फक्त FD काढायचं आहे. FD² काढायचं आहे का नाही. सो काय करणार, टेकिंग बघा ह्याच्या खाली लिहा काय. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार, फक्त राहिला FD इक्वल टू 16 कोणाचा स्क्वेअर रूट आहे रे 4 चा. सो मी लिहिणार 4. ओके. सो 13 कोणाचा स्क्वेअर रूट आहे का नाहीये. सो मी त्याला कसं लिहिणार रूट मध्ये 30. ओके. सो आपल्याला भेटला FD. आता काय काढायचं आपल्याला EF काढायचंय, थर्ड वाला काढायचंय EF. ठीक आहे. थर्ड काय काढायचंय EF. सो कुठे EF E आणि F. ठीक आहे. तुम्ही आता बघा EF कसा काढू शकतो ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा ह्याची व्हॅल्यू तर आपल्याला भेटली. कोणता घेऊ ट्रायंगल, चला हेच घेतो ट्रायंगल, तुम्हाला इझी जाईल ते घेतो. बघा इथे 90 आहे. ओके. सो इथं पण 90च आहे ना, इथं पण काय 90 डिग्रीच आहे. सो इन ट्रायंगल विच वन EGF. सो EGF त्या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम अप्लाय करतो. कसं बघा इथं 90 डिग्री आहे. सो दॅट इज अँगल G इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. सो 90 च्या अपोजिट हायपोटेनियस. ठीक आहे. सो अप्लाय पायथागोरस थेरम. सो इथे ना थेरम. सो कसं अप्लाय करणार, 90 च्या अपोजिट हे हायपोटेनियस EF चा स्क्वेअर. सो EF चा स्क्वेअर बघा हेच तर काढायचं आपल्याला. सो रिमेनिंग 2 साइड कोणते येणार, ही साइड. बघा आता ह्या ट्रायंगल मध्ये ना सो दोन साइड कोणते राहिले, ही आणि हे राहिलं. ठीक आहे. सो EG² प्लस GF किंवा FG². घ्या. ठीक आहे. चला लिहिलं आता मी. आता बघा पुढे काय करणार. EG ची व्हॅल्यू किती आहे, EG ची व्हॅल्यू आहे 18. सो इथे लिहिणार मी 18 चा स्क्वेअर. सो प्लस GF ची व्हॅल्यू किती आहे, GF 12. सो इथे लिहिणार मी 12 चा स्क्वेअर. ठीक आहे. सो आता मी रफ करू का, डायग्रामची पण काय आता गरज नाही मला. सो रफ करतो. बघा व्यवस्थित करा काय याला सॉल्व. थोडस मोठा आहे पण इझीच आहे. पायथागोरस थेरमच यूज केला आणि जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे. सो 18 चा स्क्वेअर किती रे, किती येणार 18 आणि 18. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर करायचा 8 80 64. ओके. 64 6 कॅरी 8 1 8 14 0 8 1 4 12 1 3 324 येणार. ठीक आहे. सो हे तुम्हाला मी काढून दाखवले लगेच. हे असं काढायचंय. ओके. सो 18 चा किती येणार 324 प्लस 12 चा कसं काढणार 12 इंटू 12 करा. सो दॅट इज 144. सो ऍड करा ह्याला. सो ऍड केलं किती येणार 448. ओके. 246 येणार इथं. ठीक आहे. 314 येणार. सो आता बघा 468 ला मी असे फॅक्टर लिहू शकतो का 36 इंटू 13. ठीक आहे. 36 इंटू 13 करू बघा हे येते का. 6 3 जा 18 1 कॅरी 3 3 जा 9 10 0 1 6. ओके. 1 3 8 6 4. ठीक आहे. सो 468 ला मी असं लिहू शकतो दॅट इज 36 इंटू 13. ठीक आहे. सो मी कसं लिहिणार बघा आता 36 into 13. So taking square root on both sides. So that time काय ना EF
इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 6 चा. सो इथे लिहिणार मी 6 आणि 13 कोणाचाच नाही. सो मी इथे लिहिणार रूट 13. ठीक आहे. चला आता काढा स्क्रीनशॉट. अजून किती क्वेश्चन राहिलेत आपले? अजून 3 क्वेश्चन राहिले. चला करा लवकर लवकर करू आपण. बघा क्वेश्चन नंबर 8 काय दिलंय व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय दिलंय तुम्हाला, फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. फाइंड काय विचारलंय, डायगोनल विचारलंय. कोणाचं? ऑफ अ रेक्टँगल. ठीक आहे. चला एक रेक्टँगल काढूया आपण. काढला. सपोज नाव दिलं ए बी सी आणि डी. ठीक आहे. हुज लेंथ इज 35. सो सपोज लेंथ घेतलं मी 35, इथं पण 35 आहे. ठीक आहे. अँड ब्रेथ इज 12. इथं 12 आहे तर इथं पण 12 येणार. सपोज मी डायगोनल असा काढतो. ठीक आहे. डायगोनल बी डी लिहिलं. ठीक आहे. ज्यांना असं काढायचं त्यांनी असं काढा. ठीक आहे. चला बघा लेट quadrilateral ABCD is a rectangle. ठीक आहे. एबीसीडी जे आहे ते रेक्टँगल दिलं आपल्याला. आता अजून लेट कसं द्यायचं, कारण त्यांनी दिले ना तुम्हाला डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. ठीक आहे. सो रेक्टँगल तिथं तेच आहे. ओके. सो अजून काय काय करायचं मग बस. आता पायथागोरस थेरम अप्लाय करा. सो सही साईडला किती असतं 90 डिग्री असतं, कारण रेक्टँगलचे प्रत्येकाचे अँगल किती असतं 90 डिग्री. सो इथे लिहिणार मी अँगल, सॉरी असं देतो इन ट्रायंगल. हा वाला ट्रायंगल देतो. ठीक आहे. तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या. ए बी डी आणि अँगल ए किती आहे 90 डिग्री. ठीक आहे. सो अप्लाय पायथागोरस थेरम. अप्लाय पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम यूज करत असताना काय करणार, 90 च्या अपोजिट ही साइड आहे. सो त्याचा स्क्वेअर. सो दॅट इज बीडी चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग बीडी चा स्क्वेअर रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर. दॅट इज एडी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. बघा एडी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. ठीक आहे. एबी येणार एबी स्क्वेअर. ठीक आहे. चला रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर घेतला. आता काय येणार, एडी ची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस एबी ची व्हॅल्यू 35. सो करा 144 येणार प्लस 35 चा किती. व्हिडिओ पॉज झाला होता. बघा काय करायचं इथं. बघा 12 चा स्क्वेअर दॅट इज 144. ओके. प्लस 35 चा स्क्वेअर. 35 चा करा बघू 35 इंटू 35. सो 35 चा स्क्वेअर 5 5 जा 25. सो 2 कॅरी. 5 3 जा 15 17. ओके. 0 3 5 जा दॅट इज 15. 1 कॅरी 3 3 जा आणि 1 कॅरी दॅट इज 10. ओके. 5 इथे येणार 12. ओके. सो इथं 1. सो 2 1. सो 12 25. ठीक आहे. सो दॅट इज 12 25. ठीक आहे. सो या दोघांची ऍडिशन करा. किती येणार 9 6 आणि 30. ओके. सो बीडी स्क्वेअर ची व्हॅल्यू आली दॅट इज 1369. सो आता मला सांगा 1369 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे. इथे करावं लागेल ना टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम टेकिंग स्क्वेअर रूट करत असताना हे पॉईंट नाही आहे, इथं पॉईंट नाही आहे. 1369 दॅट इज 1369 आहे तिथं. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो सपोज मी हा नंबर आणण्यासाठी मी असं करू का 37 इंटू 37 करून बघा येत आहे का. 7 7 जा 49. 4 कॅरी 7 3 जा 21. 4 कॅरी करा ऍड 25 21 9 3 3 जा 9 11. ओके. 11 9 6 3 1. सो 37 चा स्क्वेअर दॅट इज 1369 येतो. ठीक आहे. सो बीडी ची व्हॅल्यू किती येणार, बीडी ची व्हॅल्यू दॅट इज 37 युनिट. ठीक आहे. युनिट नाही सेंटीमीटर दिले आहे तुम्हाला, सेंटीमीटर मध्ये येणार. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला फास्ट. ना क्वेश्चन नंबर 9 वाला बघा. जो व्यवस्थित लक्ष देणार त्यालाच हा क्वेश्चन समजणार आहे. ठीक आहे. चला व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय दिलं इथं. एम इज अ मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एम हा जो आहे या साइडवर मिडला आहे. सो दॅट इज आर एम जेवढा आहे तेवढाच एम क्यू आहे. ठीक आहे. म्हणजे आर क्यू च्या एकदम मधोमध एम पॉइंट आहे. ओके. सो अँगल पी आर क्यू. सो हा अँगल जो आहे तो 90 डिग्री. ठीक आहे. सो प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ठीक आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
सो मी गिवन मध्ये बघा हेच वरची व्हॅल्यू इथे लिहिली आहे. ठीक आहे, गिवन मध्ये वरचीच व्हॅल्यू खाली लिहिली आहे. सो प्रूफ काय करायचंय, टू प्रूव्ह दॅट इज दिस वन. ओके, सो प्रूफ मध्ये मी काय लिहिणार, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये किती ट्रायंगल दिसत तुम्हाला, एक हा एक ट्रायंगल मोठा दॅट इज PRQ, हा एक मोठा ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ऍक्च्युली हा पण ट्रायंगल आहे PMQ, हा पण ट्रायंगल आहे पण आपल्याला तो युज नाही करायचा आहे. ठीक आहे, सो आपल्याला PRM हा एक ट्रायंगल युज करायचा आहे आणि PRQ हा एक मोठा ट्रायंगल युज करायचा आहे. ठीक आहे, सो इन ट्रायंगल PRQ, सो PRQ मोठा घेतलाय आपण, पहिले स्टार्टिंगला PRM घेऊया. ठीक आहे, M घेऊया, छोटा घेऊया. ठीक आहे, सो PRM मध्ये पायथागोरस थेरम यूज करा. सो दॅट इज बाय पायथागोरस थेरम. सो कसं आहे ना, 90 च्या अपोजिट दॅट इज PM. बघा हा ट्रायंगल घेतोय, सो PM चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर दॅट इज PR स्क्वेअर प्लस RM चा स्क्वेअर दॅट इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, पुढे बघा, आता मी मोठा ट्रायंगल घेतो दॅट इज PRQ. इन ट्रायंगल PRQ, सो PRQ मध्ये पण पायथागोरस थेरम यूज करतो. सो अप्लाय पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम कसा अप्लाय करणार, 90 च्या अपोजिट कोणती साइड आहे, दॅट इज हायपोटेन्यूस दॅट इज PQ. ओके, आता हे नाही घ्यायचं, आता मी मोठा ट्रायंगल घेतला ना, सो PQ चा स्क्वेअर आणि रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर दॅट इज PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. सो आता इथे नीट लक्ष द्या, RQ जे आहे, RQ ते किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, दॅट इज 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे, RM प्लस MQ. सो मी लिहू शकतो इथे काय काय लिहिणार, PQ स्क्वेअर इक्वल टू PR तसाच. ओके, सो RQ किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, 2 पार्ट मध्ये, RM प्लस MQ चा स्क्वेअर. ठीक आहे, इथे बाहेर स्क्वेअर येणार कारण इथे स्क्वेअर आहे ना, सो तिथं बाहेर स्क्वेअर येणार. सो आता पुढे खाली लिहा, हे याच्या खाली लिहा व्यवस्थित. सो PQ स्क्वेअर इक्वल टू PR तर ऍज इट इज राहणार, PR चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेट ओपन करता येतं तुम्हाला, A प्लस B ब्रॅकेट होल स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय करता येतो तुम्हाला. ठीक आहे, सो दॅट इज RM चा स्क्वेअर प्लस, नीट लक्ष द्या, प्लस ट्वाइस ऑफ दिस इंटू दिस, ट्वाइस ऑफ A इंटू B, ट्वाइस ऑफ RM इंटू MQ. ठीक आहे, हे इंटू व्यवस्थित द्या, प्लस MQ चा स्क्वेअर. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती. आता बघा नीट लक्ष द्या, आता मला बघा जिथं जिथं MQ आहे, तिथे तुम्ही RM लिहा, कारण बघा ना, हा जर MQ 5 असेल तर RM पण किती असणार आहे, 5 असणार. सो जिथं MQ आहे तिथं RM लिहा तुम्ही. ठीक आहे, सो वेअर असं लिहावं लागेल तुम्हाला, PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस, बघा MQ च्या जागी RM लिहावं लागेल ना. ठीक आहे, हे RM तसंच ठेवतो मी. ओके, चला मी पहिले एक काम करतो, हे बघा PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर, बघा RM स्क्वेअर, ह्याच्या जागी हे लिहू शकतो, सो दॅट इज PM स्क्वेअर. सो PM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ RM इंटू MQ प्लस MQ स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू कुठून दिलेली मी PM कुठून दिले, हे PM दॅट इज इक्वेशन नंबर 1 वरून. सो फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, हे रफ करतो, सांगतो. ठीक आहे, चला झालं. चला बघा आता काय काय करणार, सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो क्वेश्चन पण मला रफ करावा लागेल. अरे यार, इथं मला हे लिहावं लागेल, 4PM स्क्वेअर, हे प्रूव्ह करायचं ना. ठीक आहे, सो बघा आता काय काय करणार मी, हे ठेवतो मी, इक्वेशन नंबर 1 ठेवतो. ठीक आहे, कारण मला लागेल ते. आता बघा, जिथं जिथं MQ आहे तिथं तुम्ही RM लिहा. ठीक आहे, सो मी असं लिहिणार, PQ स्क्वेअर इक्वल टू PM स्क्वेअर
ओके प्लस ट्वाइस ऑफ आर एम इंटू एम क्यू आहे. एम क्यू च्या जागी काय लिहिणार, जेवढा एम क्यू आहे तेवढाच आर एम. सो मी तर लिहिणार आर एम प्लस एम क्यू आहे, एम क्यू च्या जागी आर एम लिहा. आर एम इथं स्क्वेअर आहे सो स्क्वेअर लिहिणार. सो कुठून लिहिणार आहे, सो जेवढा एम क्यू आहे तेवढाच काय आहे आर एम. ओके ह्याच्या पुढं हे लिहा. ठीक आहे, ह्याच्या पुढे हे लिहा. ओके चला आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. सो पी क्यू चा स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ आर एम इंटू आर एम स्क्वेअर. ठीक आहे, सो प्लस आता बघा काय काय इथं आर एम स्क्वेअर तर मी ऍज इट इज लिहितो परत आर एम स्क्वेअर. ठीक आहे, सो हे ट्वाइस ऑफ आर एम स्क्वेअर झालं आणि हे आर एम. सो बघा ट्वाइस ऑफ आर एम स्क्वेअर आहे आणि 1 टाइम्स ऑफ आर एम स्क्वेअर आहे. सो दॅट इज थ्राइस ऑफ. सो दॅट इज टेलिंग पी एम स्क्वेअर प्लस 2 प्लस 1 दॅट इज 3 आर एम स्क्वेअर. ठीक आहे, सो मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1, बघा इक्वेशन 1 आहे. आता मी हे रफ करेन. ठीक आहे, आर एम म्हणजे काय येणार आहे आर एम चा स्क्वेअर. बघा आर एम चा स्क्वेअर काय येणार ऍक्च्युली हे तिकडे शिफ्ट होणार दॅट इज पी एम स्क्वेअर. काय होणार पी एम स्क्वेअर आणि हे तिकडे जाणार दॅट इज मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल टू आर एम स्क्वेअर. हे लक्षात राहू दे. ठीक आहे, सो आर एम चा स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिणार, आर एम च्या स्क्वेअरच्या जागी मी हे तिकडे शिफ्ट करणार. सो पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे, सो हे लक्षात राहू दे. ओके, सो पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर हे लिहिले मी इथं. ठीक आहे, सो बघा आता काय काय येणार नीट लक्ष द्या. सो पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा एका स्टेप मध्ये, कारण आता टाइम संपत आला तिथं. सो लवकर काढा पटकन. हा चला लक्ष द्या. आता इथं काय करायचं बघा, आर एम च्या जागी काय लिहिणार, आर एम च्या जागी हे लिहायला लागेल तुम्हाला पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस थ्राइस तसंच लिहा आतमध्ये. सो काय असतं आर एम म्हणजे काय, आर एम स्क्वेअर म्हणजे हे टर्म दॅट इज पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा आर एम स्क्वेअर चीच व्हॅल्यू, नाही तुम्ही इथं परत स्क्वेअर लिहिसाल तसं नाही. आर एम स्क्वेअर चीच व्हॅल्यू बघा, स्क्वेअर चीच व्हॅल्यू ही व्हॅल्यू आहे. सो मी व्यवस्थित लिहितो इथं दॅट इज असं लिहितो आर एम स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे, चला म्हणजे आपण हे इथून लिहिलेलं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 असं लिहितो फ्रॉम 1. ठीक आहे, सो तुमच्या लक्षात राहील. चला बघा आता पुढे काय करणार हे रफ करता. सो एका मिनिटातच काम आहे. आता खूप व्हॅल्यू आपण पुट केलेले आहे, तुम्हाला डबल बघावं लागेल व्हिडिओ. ठीक आहे, तर तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, थ्राइसने आतमध्ये मल्टिप्लाय करा. पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 इंटू पी एम स्क्वेअर 3 इंटू पी एम स्क्वेअर मायनस 3 इंटू पी आर स्क्वेअर 3 इंटू पी आर स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा पी एम स्क्वेअर प्लस थ्राइस ऑफ पी एम स्क्वेअर हे एकदा पी एम स्क्वेअर आहे प्लस हे 3 वेळा पी एम स्क्वेअर आहे. सो टोटल किती झाले 4 टाइम्स ऑफ. सो 4 टाइम्स ऑफ पी एम स्क्वेअर मायनस थ्राइस ऑफ पी आर स्क्वेअर. ठीक आहे, सो आलं बघा हेच प्रूफ. ठीक आहे, हीच प्रूफ करायचं होतं ना. ठीक आहे, हीच व्हॅल्यू आपण प्रूफ केलेली. चला काढायचं कशी वाटत. हा 10th वाला जो क्वेश्चन आहे उद्या नेक्स्ट लेक्चरला घेईन. ठीक आहे, ह्या व्हिडिओला इथपर्यंत बाद झालं कारण खूप क्वेश्चन झाले ना. जवळपास किती क्वेश्चन केले 5 6 7 8 9 5 क्वेश्चन झाले. ठीक आहे, खूप मोठे मोठे होते, फक्त 2च क्वेश्चन मोठे होते बाकी छोटे होते. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन 2 वेळा लिहा. ठीक आहे, हा क्वेश्चन 2 वेळा रिपीट दाखवा ना तर तुम्ही मला लगेच सेंड करसाल. ठीक आहे, असं करू नका, 2 वेळा दाखवा आणि तुमचे नाव पण डिस्क्रिप्शन मध्ये चेंज केलेले आहेत. ओके, म्हणजे जे मला अभ्यास दाखवतात त्यांचेच नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहेत. ओके, आणि रोज रेग्युलर अभ्यास करा. चला तोपर्यंत बाय बाय.